हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा. सैफ अली खान हल्ला प्रकरणी आणखीन एक संशयित आरोपी ताब्यात. आकाश कनोजी याला छत्तीसगडच्या दुर्ग स्थानकात आरपीएफने ताब्यात घेतलं. मुंबई पोलीस छत्तीसगडला जाणार. सैफ अली खानवरती हल्ला केल्यानंतर आरोपी लोकलने दादरला गेला. मोबाईलच्या दुकानातून इयरफोनची खरेदी केल्याचं समोर. आरोपीचे अनेक सीसीटीव्ही व्हिडिओ समोर. हल्लेखोराचा डोळा फक्त सैफवरच होता की तैमूरवर? रिक्षाचालकाने दिलेल्या माहितीमुळे चर्चांना उधाण. आमदार जितेंद्र आव्हाडांनी व्यक्त केला संशय. वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांच्या जामीन अर्जावरती 20 जानेवारीला पुढील सुनावणी. आरोपीच्या वकिलाने पुढील तारीख मागितल्यामुळे न्यायालयाने दिली वाढीव तारीख. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील 6 आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, प्रतीक घुले, महेश केदार, जयराम चाटे, सिद्धार्थ सोनवणे या आरोपींचा समावेश. वाल्मिक कराडचे पुण्यात आणखीन 2 फ्लॅट्स. हडपसरच्या अमेनोरा पार्कमध्ये कराडच्या पत्नीच्या नावे कोट्यवधींचे 2 फ्लॅट्स असल्याची माहिती. तर सोलापुरात दुसऱ्या पत्नीच्या नावावरती 36 एकर शेतजमीन. माळशिरसच्या उत्तम जानकर यांनी निवडणूक आयोगाकडे सोपवला आमदारकीचा राजीनामा. बॅलेट पेपरवरती मतदान घेण्याच्या मागणीसाठी जानकर यांचा राजीनामा. पडताळणीपूर्वीच 4000 बहिणींची माघार. लाडकी बहीण योजनेतून लेखी अर्ज देत 4000 महिला बाहेर पडल्या. बीडमध्ये सरपंच महिलेला खंडणीची मागणी करत दिली जीवे मारण्याची धमकी. सरपंच महिलेने दिला आत्मदहन करण्याचा इशारा. बीडच्या अंबेजोगाईतील गोळीबार प्रकरणी धक्कादायक खुलासा. गर्लफ्रेंडने बोलणं बंद केल्याने आरोपीने केला गोळीबार. आरोपी अटकेत. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाची घोषणा. कर्णधारपदी रोहित शर्मा कायम, शुभमन गिल उपकर्णधार, तर मोहम्मद शामीचं संघात पुनरागमन.